नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. नेहमी आपल्याला वेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ घेत असतो आणि सतर्कता असावी म्हणून सांगत असतो. बाकी कुठलाही असा काही हेतू नाही. बरेच मुली भेटत नाही म्हणून फसतात, 1,00,000-2 लाख देतात आणि नंतर पश्चाताप करतात. अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून मला परत एकदा सांगावंसं वाटलं. तेही मी सहज व्हिडिओ बघता यूट्यूबवरच्या माध्यमातून माझ्या ग्रुपवरती एक व्हिडिओ आला. तर त्या मुलीने 20 लग्न केले होते. 20 लग्नानंतर ती मुलगी पकडल्या गेली. 8-4 दिवस राहायचं, 2 लाख घ्यायचे. मुलीची डुप्लिकेट मावशी आणि ती मावशी मुलीचं डुप्लिकेट 2-3 आधार बनवून घेतलेलं, नाव वेगळं, सगळं वेगळं, मुलगी वेगळी. अशा पद्धतीने लग्न करत गेली. पण चोर एकदा तरी पकडला जातो. ती मावशी पकडल्या गेली. तो व्हिडिओ आज मी ग्रुपवर पण टाकला. तर पकडल्या गेल्याच्या नंतर तिनं 2 लाख घेतले. पण ज्यांची हाल झाली त्यांनी ते 2 लाख पण गेले. अजून 2 लाख लग्न, 1.5-2 लाख रुपये लग्न. स्वतः हौस असते आपल्या मुलाचं लग्न चांगलं करावं म्हणून हौशीनं त्यांनी लग्न केलं. ते 2 लाख, हे 2 लाख, असे 4 लाखाची नुकसान झाली आणि बदनामी पण झाली. मग त्या मावशीची मात्र आता चांगली हाल झाली. तिला सगळ्या गावकऱ्यांनी पकडून एका खोलीत कोंडलं. नंतर तिचे कोणते काय असेल त्या ज्यांच्या माध्यमातून पैसे घेतले ते पैसे काढले, काही राहिले. नंतर मग पैसे घेतल्यानंतर ते पोलिसाच्या हवाली केलं. पोलिसांनी त्यांचा तो सगळा ग्रुप होता जो पकडला. त्यांचा ग्रुप जवळजवळ 5-6 जण होते ते. त्याच्या 2-3 लेडी, 2-3 माणसं, कोणी काका, कोणी मामा बनून मस्त कार्यक्रम त्यांनी राबवलेला होता. आणि अगदी गोड बोलून फसवण्याचा त्यांचा धंदा होता. तुम्ही 2,000-5,000 कशाला भरता आणि खेट्या घालतात? त्याच्यापेक्षा तुम्ही 2 लाख रुपये दिले तर तुम्हाला आम्ही एका दिवसात नवरी देतो. आणि एका दिवसात नवरी भेटते. परेशान असलेले पालक बिचारे आशा असते, चल जाऊ द्या, 2 लाख गेले चालेल, पण लगेच लग्न होऊन जातं. त्या आशेवरती 2 लाख भरतात आणि नंतर रडायची वेळ येते. अशी वेळ त्या कुटुंबाला आली. ज्यांनी लबडी केली, लबडी जास्त दिवस टिकत नाही, थोडा काळा वेळानुसार ती पकडल्या जाते. पण ते पकडल्या गेले. पण तशीच एक लेडीज माझ्या ऑफिसला आली होती. अशी डॉन लेडीज होती म्हणून मला ते सांगावंसं वाटलं. म्हणजे तिचा तो व्यवसाय असेल, 1,00,000-2 लाख घ्यायचा फसवण्याचा, आणि ती त्या जाळ्यामध्ये मला फसवण्याचा प्रयत्न करत होती. ऑफिसला आली. माझं साधं राहणं, साधं बोलणं बघितलं, ऑफिस बघितलं. म्हणजे सोनवणे साहेब तुमचं चांगलं नाव आहे ते ऐकून मी तुमच्याकडे आले. अगदी असं थाटात स्टँडर्ड राहणं, साडी बिडी एकदम जबरदस्त असं तिचं. आता मला असं वाटलं एवढ्या मोठ्या घरातली दिसती, क्लास 1 अधिकारीची बायको असेल आणि ती नाव नोंदणीसाठी आली असेल. मग मी त्या ताई करतो, ताई तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे? नाही म्हणे मला काही पाहिजे नाही, मी फक्त स्टँडर्ड बिझनेस करते, तुमच्यासारखा असा साधा बिझनेस मला बिलकुल आवडत नाही. आणि माझ्या फार ओळखी आहे, महाराष्ट्रभर माझं नाव आहे, असं तसं. आता राहणीमानावरून तर लबाड कधी वाटलंच नाही. मी असं प्रत्यक्ष डोळ्यानं बघितल्याच्यानंतर मला किती सज्जन आणि चांगली व्यक्ती आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि मला त्याची आवड असल्यामुळं मी मुलामुलींची लग्न जमवते. तर तुमचं जरा नाव आपल्या याला लावलं तर मग आपण दोघांनी मिळून बिझनेस करू आणि तुम्ही फक्त मला मुली देत जा, मी तुम्हाला श्रीमंत करेल. असा गॉगल डोक्यावर मस्तपैकी राहणं बिन असं स्टँडर्ड साडी अशी टकाटक. आणि ते बघून मग आम्ही थोडासा विचार केला, एवढ्या मोठ्या घरातली आहे. पण ज्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल
तुम्ही फक्त माझ्या संगतीला राहा. तुम्हाला जसं जितका पाहिजे तितका पैसा मी कमवून देऊ शकते. मी थोडा अंदाज केला. म्हणलं ताई पैसा कसा कमवून देणार तुम्ही आम्हाला? श्रीमंत तर प्रत्येकालाच वाटतं, पण पैसा कसा कमवून देणार? मग म्हणे तुम्ही मला मुलीचे फोटो द्या, बायोडाटा द्या, मी त्याच्यावर माझा नंबर देते. आणि जे शेतकऱ्याला, गरीब मुलांना, घटस्फोटितांना बायका भेटत नाही त्यांना चकून मी 2 लाख घेते. 1 लाख तुम्हाला, 1 लाख मला, किंवा आमचे जे ग्रुप आहे त्यांना. मग तुम्हाला जर एका बायोडाटेचे जर 1 लाख भेटत असले तर तुमच्याकडे लागण तेवढे बायोडाटे आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायला काहीच टाईम लागणार नाही. अंदाज येऊन गेला. काम फसवण्याचा धंदा दिसतो. म्हणलं ताई कसं आहे, मी गरीब आहे आणि गरीबाला गरीबच चांगलं असतं. आम्हाला श्रीमंत होण्याचं काही अपेक्षा नाही, काही माझं स्वप्न पण नाही. आणि मी जे करतो ते फक्त आम्ही दोघांकरताच करतो. माझी मुली इंजिनियर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, जावई इंजिनियर आहे, सगळं ते वेल सेटल आहे. आणि हे जे 5,000 3,000 आम्ही घेतो ना ताई, ते फक्त आमचं कुटुंब भागलं बस झालं. आम्हाला जास्त पैशाची काहीच गरज नाही. एवढा पैसा कमवून आणि श्रीमंत व्हायचं आणि ज्यावेळेस धाड पडली तर जेलमध्ये जायची वेळ येते. तर असं काम मी करत नाही ताई. असं गोड बोललं तर ताईला कटवण्याचा प्रयत्न केला. मग ताईनं थोडंसं उग्र स्वरूप धारण केलं. मला पैशाची गरज नाही, माझ्याकडं एवढा बंगला आहे, माझ्याकडं अशी गाडी आहे, माझ्याकडं तसं आहे. फक्त मी तुमचा एक स्वभाव बघून तुमचं चांगलं काम आहे, तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी मी आले. मग हात जोडले. म्हणलं ताई सॉरी, मला श्रीमंत व्हायचंच नाही. तुम्ही श्रीमंत आहे, आनंद आहे, पण माझ्या ग्रुपला मी इतर व्यक्तींना कुठल्याही वधूवर किंवा यांना मी ग्रुपला ॲड करत नाही. आणि माझी शाखा मी कुठं देत नाही. कारण बरेच लोक म्हणतात सोनवणे साहेब आपली शाखा नगरला चालू करू, पुण्याला करू, इकडं करू, पण दुसरीकडे चालू केल्याच्यानंतर तुम्ही जर फ्रॉड धंदे केले तर माझ्या नावाची बदनामी होईल. आणि मी हे नाव कमावण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष तपश्चर्या केली. 10 वर्षे झिलो, सर्वांपर्यंत व्यवस्थित सर्व्हिस दिली, चांगलं काम केलं, म्हणून आज माझं हे मार्केटमध्ये नाव आहे. तर सॉरी ताई, आणि मला हा धंदा नको आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही करा आणि तुम्ही मोठे व्हा, आम्हाला आनंद आहे. आम्ही जसं आहे तर त्यातच खुश आहे. असं गोड भरून त्या ताईला हळूच कटून दिलं आणि त्या गेल्या. आणि ते आज हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, अशा काही डॉन महिला असतात 2-2 लाख रुपये घेतात, फसतात. 1दा 2दा 4दा 5दा 10दा. मी एक वेळेस लबाड व्यक्ती पकडल्या जातो. पकडल्यानंतर त्याची मागची पुढची सगळं काही निघतं. म्हणून तुम्हाला जे मुलींना तर नाही प्रॉब्लेम, पण जे मुलं गरीब शेतकरी कुटुंबातील आहे ते 1-2 लाख देऊन फसतात ना, त्यांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. कारण असे मार्केटमध्ये फसवण्याच्या बऱ्याच टोळ्या आहे. प्रत्येक भागात आहे, प्रत्येक जिल्ह्यात 1, 2, 4 व्यक्ती असे आहे, नमुने आहे का कमजोरीचा फायदा घेऊन त्यांना लूटमार करत आहे. आणि त्या लूटमारीपासून प्रत्येकाने सावध राहावे. लग्न प्रत्येकाचं होणारच आहे, कोणाचं लवकर होईल, कोणाचं उशिरा होईल. तर जास्त पैसे देऊन तुम्ही फसवू नका. आणि ऑफिस बघितल्याशिवाय, व्यक्ती बघितल्याशिवाय पैसे भरू नका. कारण आमच्या नावाचाही काही वापर करू शकतात. तर आमच्याशिवाय कोणालाही पैसे देऊन तुम्ही फसवू नका. भले तुमच्या भागात ज्याची त्याचा एखादा चांगला व्यक्ती असेल, चांगलं काम करणार असेल, अवश्य त्या भागात आपल्या भागात नाव नोंदणी करा, त्याच्याकडं 2-5 हजार भरा. पण 2-5 हजाराच्या वर जर कोणी पैसे घेत असेल, 5,000 रुपये रोजीरोटी पुरते भरपूर झाले. जर तुमचं काम चांगलं असेल तर 5,000 देणारे 50 ने हजारो लोक आहे तुम्हाला. त्याच्यामुळं फक्त काम चांगलं करणाऱ्या व्यक्तीला 2-5 हजारच द्या. जास्त मागणारा व्यक्ती हा फ्रॉड धंदा करणारा असतो. आता माझ्या निदर्शनात आले म्हणून मी सांगतो, सगळेच असतील तर समजणी कदाचित 1.5 लाख 2 लाख घेणारे त्यांना माझा व्हिडिओ बघून राग पण येईल.
पण मी असं कोणाला उद्देशून बोलत नाही. ज्याचा धंदा आहे त्याला जे घ्यायचं ते घ्या, पण 2-5 हजाराच्या 5,000च्या वर किंवा लय जास्तीत जास्त 10,000, 5 किंवा 10,000 रुपये जास्त देऊन फसू नका. आणि अधिक काही माहिती लागल्यास आमचं ऑफिस आहे समर्थनगरला, कार्तिक हॉटेल शेजारी, छत्रपती संभाजीनगरला. आमच्या ऑफिसला एकदा भेट द्या, आमचं कार्य बघा. कार्य बघून तुम्हाला जर योग्य वाटलं तरच आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा. नसतं आपलं यूट्यूब चॅनल अगदी मोफत आहे, मेळावे मोफत आहे. अशा पद्धतीने मी कार्य करतो. फक्त तो व्हिडिओ आज बघितला आणि मला थोडंसं परत एक सतर्कता असावी, पालकांना सावध करावं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. लुटारूची टोळी मार्केटमध्ये आहे, फसू नका एवढंच सांगतो. शहानिशा करा, खात्री करा आणि मगच पैसे भरा आणि मगच लग्न करा.